सविस्तर बातमी। बाळासाहेब भवनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बाळासाहेब भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात यावर चर्चा होईल। मनोज जरांगे पाटील आणि मराठा मोर्चा मुंबईच्या दिशेने कूच करतोय आणि तत्पूर्वी याच संदर्भातल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी बैठक त्यांनी बोलावली होती ती बैठक आता संपन्न झालेली आहे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। तर आपण पाहतोय अनेक महत्त्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित होते। शिंदे गटातील बाळासाहेब भवनामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। बैठक आता संपलेली आहे। अतिशय महत्त्वाची ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये मराठा आरक्षणावर चर्चा झालेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आणि कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप त्याचबरोबर मराठा आरक्षणासंदर्भातील इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे यावर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। अधिक तपशीलवार आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सुनील जाधव यांच्याकडून। सुनील, निकिता अगदी बरोबर आहे। आपण पाहायला गेलो तर मराठा समाजाच्या आरक्षणाला मागणी घेत आज मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईच्या दिशेने लाखो मराठा कार्यकर्ता त्याचबरोबर कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत आणि हा रोखायचा कसा याचे प्रयत्न शासनाकडनं सुरू आहेत। तर त्यामध्येच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब भवनामध्ये शिंदे गटातील मोठमोठ्या नेत्यांना घेऊन एक तातडीची बैठक बोलवलेली आणि ही बैठक जी आहे ती मग गेले 10 मिनिटांपासून सुरू आहे। या बैठकीमध्ये खासदार राहुल शेवाळे असतील, त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे, त्याचबरोबर मंत्री दीपक केसरकर, दादा भुसे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। एकंदरीत पाहायला गेलं तर नेमका मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने येत आहे। हा मोर्चा कसा थांबवावा, जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या मागणीची पूर्तता कशी करावी या संदर्भात देखील या ठिकाणी महत्त्वाची चर्चा सुरू असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। सुनील, धन्यवाद। अधिक जाणून घेत राहू तुमच्याकडून।